हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। तैसा हृदयामध्ये मी रामू, तैसा हृदयामध्ये मी रामू, हसता सर्व सुखाचा राम। की भ्रांतीशी कामू विषयावरी, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवीर्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशु, सकलार्थ मती प्रकाश, मने निवृत्ती दासू अवधारी जोजे। समचरण सरोज सांद्र नीलाभुदाभं, जगननीत पाणी मंडनं मंडनानं, तरुणी तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदयवलहस्यं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगाकरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारुणी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा,
करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू. तैसा हृदयामध्ये मिराम, असता सर्व सुखाचा आराम. की भ्रांतीसी कामो विषयावरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेली ओवी अक्षरब्रह्म अवतरण कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. ज्ञान वैराग्यासहित भक्ती साधनेला नवसंजीवन देणारे मराठी सारस्वताचे मुकुटमणी आळंदी वल्लभ, ज्यांना ज्ञानाचा सागर म्हणून ओळखलं जातं, असे संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली आणि यांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील दिव्य ग्रंथातील अध्याय क्रमांक 9 आणि त्या 9व्या अध्यायातील 60 क्रमांकाची ओवी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली आहेत. या ओवीमधून माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की आनंद घन सुख स्वरूप परमात्मा आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत, परंतु विषयासक्ती जीव मनुष्य त्याला ओळखत नाही. तो काय करतो तर वेगळे जे विषय आहेत ना त्याच्या पाठीमागे जातो आणि आतमध्ये अंतकरणात हृदयात जो राम आहेत ना तो त्याला ओळखू येत नाही. असा सरळ सरळ भावार्थ ज्ञानोबा माऊलींनी या ओवीचा मांडलेला आहे. ओवीवरती चिंतन करण्यापूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं की परिहार देणं. तो परिहार असा की परमेश्वराच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं चालू असलेला दरवर्षीचा हा नामयज्ञ, नाम अखंड हरिनाम सप्ताह, याही वर्षी मोठ्या आनंदात भक्तिमय वातावरणात आणि मंगलमय असणाऱ्या या स्वरूपात, दिव्य स्वरूपात हा सुरुवात होत आहे. या नामयज्ञामध्ये बघा, अधिकारी पुरुष मोठमोठ्या वक्त्यांचे चिंतन आपण ठेवलेले आहेत. प्रवचन, कीर्तन, नवे नवे ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, काकडा, आमचे बाबा काकडा म्हणतात, अर्जुन बाबा, त्याचप्रमाणे आपण संगीत हरिपाठ म्हणतो. असे निरनिराळे कार्यक्रम या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जी सेवा असते ना ती ठेवलेली आहे. का ठेवतात ही सेवा तर आपल्या जड जीवांना उद्धरून जाण्यासाठी, नामचिंतन घडण्यासाठी, ज्ञान दान घडण्यासाठी ही सेवा असते. म्हणून संत म्हणतात की खटनट यावे आणि शुद्ध होऊन जावे, यारे यारे लहान थोर, याती म्हणती नारी नर. म्हणजे सर्वांनी या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून जा, असा याचा उद्देश असतो अखंड हरिनाम सप्ताहाचा. म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण ह्या नामयज्ञ आपण सुरुवात केलेल्या आहेत. आणि या सप्ताहातली पहिलीच प्रवचन रूपी सेवा माझ्या पामराच्या वाट्याला आलेली आहेत. मी माझे परमभाग्य समजतो की या गवळीनाथ पटांगणावरती माझी ही ज्ञानदानाची सेवा काही मंडळींनी माझ्या
वरती सोपलवली आहेत. मज पामर आहे काय थोरपण, आणि पायीची वाहन पायी बरी. म्हणून जास्त वेळ न खर्च करता मी ओवीवरती चिंतन करण्याची सुरुवात करतो. नवे नवे सेवेला सुरुवात करतो. मस्तक माझे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक माझे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या. बघा, प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेली ओवी ज्ञानोबा माऊलींची आहे. आणि या ओवीमधून माऊली म्हणतात की मानवी जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना प्रत्येक जीवाला कशाची इच्छा आहे? सुखाची. बरोबर आहे की नाही? प्रत्येक जीव, प्रत्येक मनुष्य हा कशासाठी धडपड करत असतो? सुखासाठी. कुणाला वाटतं का मला दुःख हवं आहे? वाटतं का कुणाला? प्रत्येकाला काय हवं आहे? तर सुख. आणि हे सुख कुणाजवळ आहे? सुख प्रत्येकाला हवं आहे. मिळालं का कुणाला सुख आतापर्यंत? का मिळालं नाही याचा विचार कोणी केलेला आहेत का? बघा, आपण सुखासाठी रात्रंदिवस धडपड करतो. इथे सुख भेटल, तिथं त्याच्यात सुख भेटल, याच्यात सुख भेटल. परंतु आपण कुठे सुख शोधतो? या ऐहिक जीवनामध्ये, संसाराच्या विषयामध्ये सुख शोधतो. परंतु या संसारामध्ये सुखाचा लवलेश पण नाही. अनेक प्रमाण आहे या संदर्भात, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. नवे नवे संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस आपण सुखाच्या पाठीमागे तळमळ करीत आहे. नवे नवे सर्व जन्म आपण सुखासाठी घालतो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षण पावला, माया विष्टीला जीव माझा. एवढं सर्व करत असताना आपल्याला सुखच भेटत नाही. का भेटत नाही? तर त्या सुखाचा पत्ता आपण चुकलेलो आहोत. या विषयामध्ये आपण सुख शोधतो. कोणते विषय? काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया. याच्यामध्ये आपण सुख शोधतो. परंतु खरं सुख कुठे आहे ते आपल्याला ठाऊक नाही. म्हणून आपण दुःखाला कारणीभूत होतो. बरोबर आहे की नाही? खरं सुख कुठे आहे? कुठे आहे खरं सुख? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख. तुका म्हणे काही न मागू अनिक, तुका म्हणे काही न मागू अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख. तुकोबारायांनी, जगद्गुरु तुकोबारायांनी सुखाचा पत्ता आपल्याला सांगितला आहे. कुठे सुख आहे? तर देवाच्या चरणाजवळ. कुठे आहे? देवाच्या चरणाजवळ. आणखी एक पत्ता सांगितला. कोणता? वैष्णवांच्या संगतीत सुख आहे.
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. बरोबर आहे की नाही? एकतर देवाच्या चरणाजवळ सुख आहे आणि दुसरं कुठे आहे तर वैष्णवांच्या संगतीत. म्हणून आपण दिंड्या वाऱ्या पंढरपूरला जातो, आळंदीला पैठणला जातो की नाही? कशासाठी जातो? भाकरी खाण्यासाठी. तर तो वैष्णवा संगतीत आनंद असतो म्हणून आपण दिंडी वारी ही करत असतो. आनंद प्राप्त व्हावा, सुख प्राप्त व्हावं म्हणून आपण ही धडपड करत असतो. आणि ती खरी धडपड, खरं सुख कुठे आहे तर देवाच्या चरणाजवळ आणि संतांच्या संगतीत सुख आहे. म्हणून त्याच्यासाठी आपण अट्टहास केला पाहिजे. बरोबर आहे की नाही? परंतु माऊली म्हणतात की हा देव आहेत ना, त्याच्या चरणाजवळ सुख आहेत की नाही? हा देवच कुठे राहतो तर आपल्या हृदयामध्ये. बरोबर आहे की नाही? माऊली काय म्हणतात? तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम. सर्व सुख जेथे एकरूप होतात, एका ठिकाणी येतात, असा तो सुखरूप दयाघन परमात्मा आपल्या हृदयामध्ये स्थित आहे, वास करतो आहेत. परंतु तो आपल्याला दिसत नाही. का दिसत नाही? कारण आपण या विषयामागे गुंतलेलो आहोत. म्हणून तो भगवान परमात्मा आपल्याला ओळखू येत नाही. बरोबर आहे की नाही? तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलासी. बरोबर आहे की नाही? आपल्या हृदयामध्ये राम आहे, परंतु तो ओळखायला सांगितलाय माऊलींनी. बरोबर आहे की नाही? देव कुठं आहे? कुठे आहे देव? काहींचं मत आहे की देवच नाही. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाय, हृदय मंदिरी शोधून पाय. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, भरुनी उरला चराचरी, भरुनी उरला चराचरी. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला नाना परी, भरुनी उरला चराचरी. बरोबर आहे की नाही? हृदयात राम आहे, अंतकरणात तो स्थित आहे. तुमच्या आमच्यामध्ये सर्वांमध्ये तो स्थित आहे. परंतु आपण काय करतो? विषयासक्त माणूस काय करतो की इतरत्र ही विषय भोगत असताना त्याला आपला आत्मा राम ओळखू येत नाही, म्हणून तो दुःखाशी कारणीभूत होतो. खर तर या आत्मारामाला ओळखून आपुली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडावेगी. या संसारात जे काम क्रोध मद मत्सर मोह आणि माया हे जे विकार, हे विषय आलेले आहेत ना, ते बाजूला करा आणि या आत्मारामाला ओळखा. मग तो आनंद, मग तो सुख आपल्याला प्राप्त होणार आहे. बरोबर आहे की नाही? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. बरोबर की नाही? तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. काम क्रोध केले गररीते, काम क्रोध केले गररीते, काम क्रोध केले गररीते, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. मोठी सांगतात जगद्गुरु तुकोबाराय की देहात, या हृदयात
भगवान परमात्मा वास करतो आहे आणि तो आपल्याला ओळखू येत नाही, तो आपण ओळखीत नाही, अंतकरणातून त्याला साठवत नाही, आतून त्याचं भजन करत नाही. अंतरीची घेतो गुढी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा दिनाचा. आपण वरपंग दाखवतो, परंतु खरं संतांनी भजन केलं ते आतून, आणि आतून त्याला जाणलं आणि त्याचं भजन केलं. कुणी केलं? जगद्गुरु सर्व संतांनी, माऊलींनी, जगद्गुरु तुकोबारायांनी, सावता महाराजांनी, एकनाथ महाराजांनी, सर्व जे जे काही पृथ्वी तलावरती संत होऊन गेले त्यांनी त्याला आतून जाणलं आणि आतून त्याचं भजन करून केलं आणि आपल्या जीवनाची वाटचाल, आपल्या जीवनाचं सार्थक केलं. आणि तुम्हाला आम्हाला पण काय सांगितलं की त्याला ओळखा, आत्मारामाला ओळखा. हा राम नव्हे, हा आत्माराम. आत्माराम कोणता? की आपला जो आत्मा आहेत ना त्या ठिकाणी भगवान वास करत असतो, म्हणून त्याला ओळखा. या अनुषंगाने माऊलींनी 6 दृष्टांत दिले ज्ञानेश्वरी मध्ये. पहिला दृष्टांत दिला माऊलींनी गोचिडाचा. माऊली म्हणतात की पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदरा आड, परी ते अभेरुनी गोचिड, अशुद्धच काय निगती. काय सांगतात माऊली की पदराड, गाईच्या काशेमध्ये पदराड अमृता समान, अमृत तुल्य दूध असतं आणि त्याच काशेला हा गोचिड लटकलेला असतो, परंतु तो हे रक्त प्राशन करतो. खरं काय केलं पाहिजे त्यांनी? तर अमृत तुल्य समान ते दूध प्राशन केलं पाहिजे, परंतु काय गोचिड करतो? ते रक्त प्राशन करतो. यामधून माऊलींना काय सांगायचं आहे की आपली अवस्था पण त्या गोचिडासारखी आहे. कशी? आपण ते अमृत तुल्य आपल्या हृदयामध्ये भगवंत असून आपण ह्या विषयाकडे, म्हणजे त्या गोचिडाकडे, गोचिडासारखं रक्त प्राशन करतो, म्हणजे या विषयाचं सेवन करतो. आणि ह्या पडदार जर हृदयात भगवान परमात्मा आहेत ना त्याला ओळखत नाही. का ओळखत नाही? तर हे विषय त्याच्यामध्ये आड येतात. जसं गोचिडाला दुधाचं महत्व कळत नाही आणि तो त्याला सेवन करत नाही, तो रक्त प्राशन करतो, त्याचप्रमाणे मनुष्य हा रक्त म्हणजे विषय विषय भोगत असतो. आणि अमृत समान दूध ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे हा भगवंत प्रभू प्रभू आत्माराम ज्या ठिकाणी भगवंत वास करतो तो त्याला ओळखत नाही. बरोबर आहे की नाही? आणि त्याला जर ओळखलं तर सर्व सुखाची प्राप्ती त्याला होऊ शकते. नवे नवे या भवनगरीतून तो पार जाऊ शकतो आणि आनंद त्याच्या जीवनात प्राप्त होऊ शकतो. म्हणून हेही पटत नसलं तर माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे गोचिड आहेत ना त्याचप्रमाणे आपला मनुष्य आहे. बघा, याच दुधावरती काही गोपालक दुधाचा व्यवसाय करतात. बरोबर आहे की नाही? कोण? दूध घालणारे, व्यवसाय करणारे. हे दूध घेऊन ती डेअरीला घालतात आणि ती डेअरीतून जे दुधाचे पैसे येतात ना, काही मूर्ख लोक त्या पैशामधून दारू पितात. बरोबर आहे की नाही? त्या पैशाचा उपयोग कशासाठी केला पाहिजे? चांगल्या कामासाठी केला पाहिजेत ना. परंतु त्या दुधाचा पैशाचा उपयोग व्यर्थ कामासाठी करतात, ज्याने आपलं हे सुंदर शरीर देवाने दिलेलं आहे त्याचा नाश करतात. अमृत समान दूध तो पित नाही, त्या पैशाची दारू तो पितो. आणि हे व्यसनाधीन शरीर, चांगलं शरीर आपल्याला भगवंतानी कशासाठी दिलं हो? देवे दिला देह भजन गोमटा,
आणि तोया झाला फाटा बादिकेचा. सुंदर हा नरदेह भगवंतानी कशासाठी दिला? हे व्यसन करण्यासाठी, वेगळे विषय उपभोगण्यासाठी नाही. याने काय होईल की पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनरी जठरी शयनम, म्हणजे किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. म्हणजे ह्या फेरा तुम्हाला चुकणार नाही. का चुकणार नाही? तर तुम्ही या विषयामागे आहेत म्हणून. दुसरा दृष्टांत देतात माऊली, तो त्या बेडकाचा. काय म्हणतात माऊली? का कमलकंद आणि दरदुरी नांदणूक एकची घरी, परी पराग सेविजी भ्रमरी, जवळिका चिखुलीची उरे. काय म्हणतात माऊली? की चिखलामध्ये कमळ असतं, बरोबर आहे की नाही? त्या कमळाचा जो बुंद आहेत ना, कंद, त्याच्या बुंदाला बेडूक वास्तव्य करत असतो आणि तो बेडूक त्या चिखलामध्ये असतो. लांबून भुंगे येतात आणि त्या कमळाचा मकरंद सेवन करतात, बरोबर आहे की नाही? परंतु तो बेडूक आहेत ना, तो खालीच तो चिखल खात असतो. त्याच्या नशिबाला काय उरत असतं? चिखलच. का कमलकंदा आणि दुर्दुरी नांदणूक एकीची घरी, परी परागू सेवी जी भ्रमरी, जवळीला चिखलीची उरे. त्या बेडकाला काय उरतं? चिखलच. का उरत? का उरतो तो? कारण तो चिखलच सोडायला तयार नाही, म्हणून त्याला चिखलच खावा लागतो. आणि भ्रमर काय करतात? तर तो मकरंद सेवन करतात. आपण हे कोणत्या ठिकाणी आहोत? आपण तर त्या बेडकाच्या ठिकाणी. का आपल्याला हे सुख प्राप्त होत नाही? का आनंद प्राप्त होत नाही? तर याचं कारण आहे, या बेडका समान आपलं जीवन आहे. वेगळ्या विषयामध्ये आपण गुंततो, वेगळ्या विषयामध्ये सुख शोधतो. गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, नोकरी पाहिजे, चांगला मोबाईल पाहिजे, इकडं तिकडे हिंडायला पाहिजे. या सर्व विषयामध्ये माणूस सर्व आयुष्य खर्च करतो, बरोबर आहे की नाही? त्या बेडका समान. आणि शेवट काय होतं? तर त्याला चिखलच उरतो. परंतु संत काय करतात? संत आपण कोणाच्या नावे धरू? की भ्रमर. भ्रमर हे संत स्वरूपात असतात. भ्रमर ज्याप्रमाणे हे मकरंद सेवन करण्याकरता येतात ना, त्याचप्रमाणे संत ह्या पृथ्वी तलावरती येतात, बरोबर की नाही? आणि काय करतात की हे प्रवचन, कीर्तन, भजन, हरिपाठ, काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, ही जी आपण आयोजित केलेली आहेत ना, ही नामसाधन, त्या नामसाधनामध्ये ते तल्लीन होतात, संसार विसरून जातात आणि या भक्तिमय आनंदाचा, या आनंदाचा, वैष्णवाच्या संगतीचे सुख आहेत ना, त्याचा आनंद घेतात. मनन, चिंतन, भक्ती, वैराग्य त्यांना प्राप्त होतं आणि शेवटीला त्यांना कोणती गती प्राप्त होते? तर त्याच्या स्वरूपाची, बरोबर आहे की नाही? म्हणून भ्रमराच्या ठिकाणी संत तुम्ही विचारात घ्या. भ्रमण जसे मकरंद सेवन करतात, तसे संत या पृथ्वी तलावरती येऊन आपल्या जीवनाचं सार्थक करतात. नवे नवे ती जगाचा पण कल्याण करतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी. काय करतात संत? तर तुम्हा आम्हाला पण उद्धरून नेतात. म्हणून भ्रमराप्रमाणे संत असतात आणि आपण बेडकाप्रमाणे असतो. म्हणून आपल्याला त्या कमळामध्ये जो स्थित आहेत ना, मकरंद स्वरूपात भगवंत, जसा की आपल्या हृदयामध्ये, तसं त्याला तुम्ही ओळखू शकत नाही त्या बेडकाप्रमाणे. नवे नवे आणखीन पुढे जाऊन माऊली तिसरा दृष्टांत देतात की ना तरी निदैवाचे परिवरी,
लोहा रुतलिया आहाती सहस्रवरी, परी तेथे बैसोनी उपवासू करी, का दारिद्र्याची आहे. दोन दृष्टांत सांगून माऊलींनी तिसरा दृष्टांत दिला. कोणता? दरिद्री माणसाचा. दरिद्री माणूस काय करतो? त्याच्या घराण्यामध्ये अफाट संपत्ती असते आणि ती संपत्ती ते पूर्वज काय करतात, तर त्याच्या घरामध्ये खड्डा घेऊन त्याच्यात पुरतात आणि काही दिवसांनी ते निघून जातात. परंतु ह्या दरिद्री माणसाला ते ठाऊक नाही राहत, म्हणजे अज्ञान असतो तो, आणि अज्ञान असल्यामुळे तो दारिद्र्य भोगतो. बरोबर आहे की नाही? का दारिद्र्य भोगतो? तर तो अज्ञान आहे, त्याला माहित नाही इथं धन आहे. तसंच आपण या धनाचा जो आहेत ना परमात्मा, तो आपल्यामध्ये स्थित आहे, परंतु त्याच्या बाबतीत आपण अज्ञान आहोत. तिसरा दृष्टांत काय दिला माऊलींनी? जसा दारिद्र्य माणूस त्याला त्या धनाच्या मार्फत अज्ञान आहेत, तसंच हा मनुष्य आपल्या हृदयामध्ये जो स्थित आहेत ना, त्याच्याविषयी अज्ञान आहेत. बघा, आणि जर त्या धनाची तुम्हाला त्याला त्या दरिद्र्याला जर धनाचं जर अज्ञान दूर झालं, तर त्याला सुखाची प्राप्ती होऊ शकते की नाही? तो दारिद्र्य कशाला राहील? बरोबर की नाही? मग तो अज्ञान आहेत म्हणून तो सुखाला प्राप्त होत नाही, म्हणून त्याच्या जीवनात सुख नाही, दुःख दारिद्र्य त्याच्या जवळ असत. हे तीनही दृष्टांत दिल्यानंतर माऊली म्हणतात की हा आनंद घन परमात्मा, सुखरूप परमात्मा हा आपल्यामध्ये स्थित आहे. सर्व सुख, मी काय बोलतोय, सर्व सुख नीट लक्षात घ्या. सर्व सुख म्हणजे या जगतामध्ये जे खरं सुख, कोणतं? सार सुख, सत्य सुख. ज्या संबंधाने, सर्व सत्य सुखाच्या संबंधाने जे सर्व सुख आहेत ना, जे या परमात्म्याच्या ठिकाणी आहेत ना एकरूप, हा परमात्मा आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. आणि त्याला ओळखा, तुम्ही विषयाकडे जाऊ नका. हेच माऊली या तिसऱ्या ओवीमध्ये सांगतात आहे. काय सांगतात? तैसा हृदयामध्ये रामू, असता सर्व सुखाचा आरामू. सर्व सुख ज्याच्यापाशी आहेत असा तो भगवान, की भ्रांतीची कामू विषयावरी. विषयामध्ये गुंतल्यामुळे आपल्या देवाची प्राप्ती आपल्याला होत नाही, असं या ओवीमधून सांगतात माऊली. भ्रमित आहे जीव. का भ्रमित आहे? तर त्याला सुस्वरूपाची ओळख नाही, म्हणूनच दुःखाला कारणीभूत आहे. बघा, एक सुंदर दृष्टांत आपल्याला देऊन जाईल की नवनाथ कथासार आहेत ना, हे भक्तिसार, त्याच्यामध्ये भरतरी आणि पिंगळेची कथा आलेली आहे. तुम्ही जर नवनाथ श्रवण करत असाल ना, तर तुम्हाला लक्षात येईल की भरतरीनाथ हा राजा होता आणि पिंगळा त्याची सुंदर रूपवान पत्नी होती. त्यांचा संसार खूप आनंदात, सुखमय वातावरणात, आनंदात चालू असताना एक दिवस काय होतं की हा राजा शिकारीसाठी लांब वनात जातो. वनात गेल्यानंतर शिकार करत असताना त्याला एक आठवतं की पिंगळेने आपल्याला एक शब्द दिला होता. काय? भरतरीनाथ म्हणतात, पिंगळा, अग किती प्रेम करते माझ्यावर तू, मला सांग तरी. उद्या जर मी गेलो म्हणजे ही यह यात्रा, इहलोकीची यात्रा मी सोडून मी जर परलोकी गेलो, म्हणजे हा देह मी ठेवला, तर तू काय करशील? बघा, त्यांचं प्रेम म्हणजे परीक्षा घ्यायची होती. तर पिंगळा काय म्हणते,
धनी, तुम्ही जर या जगातून निरोप घेऊन गेलात ना, तर मी सती जाईल. पूर्वी सती जाण्याची प्रथा होती. सती जाईल मी, हा देह त्याग करून टाकेल मी, तुमच्या चितेमध्ये उडी घेईल. आणि हेच राजा शिकारीला गेलेला होता ना, ते शब्द त्याला आठवतात. आणि तो काय करतो, की आपण पिंगळेची परीक्षा घेऊ म्हणून विचार करतो. आणि विचार करताच क्षणी तो काय करतो, तिथं जे हरिण आलेले असतं ना, त्याला तो मारतो. आणि त्याचं जे रक्त निघतं ना, ते त्याच्या कपड्यांना लावतो. आणि त्याच्याबरोबर जो सेवक आलेला असतो ना, त्याला सांगतो की हे कपडे घेऊन घरी जा आणि पिंगळेला म्हणावं की तुझा पती राजा वाघाच्या शिकारीमध्ये गतप्राण झाला. तुला जर विश्वास नसेल ना, तर हे राजाचे कपडे रक्ताने भरलेले आहेत ना, ते बघ. राजाची आज्ञा समजून सेवक पिंगळेपर्यंत गेला आणि तिला हा वृत्तांत सांगितला. असं सांगितल्यानंतर पिंगळ्याला विश्वास बसला. पिंगळा सांगतो मी, पिंगळेला विश्वास बसला आणि तिला असह्य वेदना झाल्या. हा विरह तिला सहन होईना. खूप वेदना झाल्या आणि अंती तिला आठवलं की राजाला आपण शब्द दिला होता काय, की मी तुझ्या चितेमध्ये उडी घेईन. परंतु राजाही राहिला नाही आणि चिताही राहिली नाही. परंतु आपण आपल्यासाठी नवीन चिता उभी करू आणि त्याच्यात आपण सती जाऊ. पिंगळा तशी योजना करती, सेवकांना सांगती जा माझी चिता तयार करा. त्याप्रमाणे सेवकांनी तिची चिता तयार करतात आणि जाऊन सर्व विधी पूर्वक पिंगळा त्या ठिकाणी जाते. चिता पेटवली जाते आणि चितेमध्ये पिंगळा उडी घेते. चिता भस्मसात करून टाकते पिंगळेला. आणि बराच वेळ झालाय, सेवक काय येत नाही. राजा म्हणे, विचार करतो काय येत नाही सेवक. म्हणून तो कुठे येतो, राजभवनी. राजभवनीच्या वेशीमध्ये आल्यानंतरच राजाला कळते की आपली पत्नी ही सती गेलेली आहे, ती नाही या जगात. खूप वेदना होतात आणि तिकडे न जाता राजा कुठे जातो, तर स्मशानभूमीमध्ये. जिथे पिंगळाने सती गेलेली आहेत तिथे राजा जातो आणि त्या चितेमध्ये उडी टाकण्याचा प्रयत्न करतो. बघा प्रेम, मी का सांगतोय की आपण भ्रमित कसं आहोत या जगतामध्ये. राजा गेल्यानंतर ती चिता पाहतो आणि उडी टाकण्याचा प्रयत्न करतो. पण तिथे जे जमलेले जे श्रोते आहेत ना, जे चिता पेटवण्यासाठी आलेले आहेत ना, त्यांनी ती जी साखळी तयार करतात आणि राजाला पाठीमाग खेचून धरतात, जेणेकरून राजा चितेमध्ये उडी टाकणार नाही. बराच वेळ झाल्यानंतर चिता शांत होते. पिंगळा त्या चितेमध्ये दहन होते आणि राजा आक्रोश करतो, पिंगळा पिंगळा पिंगळा. नवनाथ ज्यांनी ऐकलेलं आहेत ना, सविस्तर दृष्टांत आलेला आहे. असा आक्रोश करतो, सतत नाम जप करतो. कोणाचा, पिंगळेचा. असं करता 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 12 वर्ष तो नाम जप करतो. कोणता, पिंगळेचा. कोणाचा, त्याच्या बायकोचा. 12 वर्ष निघून गेल्यानंतर गोरक्षनाथांना त्याला अनुग्रह देण्यासाठी आज्ञा होती, आदेश होतो. आणि गोरक्षनाथ चालून चालून तिथे येतात आणि गोरक्षनाथ त्याची परीक्षा घेण्यासाठी एक मडक्याची बाटली, पूर्वी अशी खापराची बाटली होती पाणी पिण्याची, ती बाटली घेऊन गोरक्षनाथ त्या चितेजवळ येतो आणि त्याचा आक्रोश बघतो आणि त्याला उपदेश करण्यासाठी गोरक्षनाथ ती बाटली, भरलेली बाटली मुद्दामून खाली टाकतो आणि ती बाटली फुटते. फुटल्यानंतर गोरक्षनाथ रडतात, आक्रोश करतात, माझी बाटली खूप सुंदर होती, खूप जपून ठेवली होती
आणि तिच्यामुळे मी तहान भागवत होतो. आई, आता काय करावं, माझी सुंदर बाटली फुटली, काय करावं असा आक्रोश करतो आणि रडतो. हे कोण बघत? शेजारी बसलेला भर्तरीनाथ. भर्तरीनाथाने बघितल्यानंतर गोरक्षनाथाकडे जातो भर्तरीनाथ आणि म्हणतो, अरे तू काय ह्या बाटलीला एवढा हे करतोय, फुटली बाटली नवीन घेऊ म्हणे. बरोबर की नाही? जाऊ दे, तिचा विचार सोडून दे. आणि त्याच वेळेस गोरक्षनाथ काय म्हणतात, की तू पण काय करतोय, पिंगळा 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 12 वर्ष तू व्यर्थ घातली तुझ्या आयुष्यातली. बरोबर की नाही? अशा हजारो पिंगळा मी तुझ्या समोर उभ्या करतो. कोण म्हणतंय? गोरक्षनाथ भर्तरीनाथाला म्हणतोय. असं म्हणल्यानंतर भर्तरीनाथ म्हणतो, की करा, मला पिंगळेचं दर्शन हवं आहे. आणि मी तिच्यावरती खूप प्रेम करत होतो. माझी पिंगळा अगदी सुंदर रूपवान, नवे नवे अंतकरणापासून तिचं माझ्यावर प्रेम होतं. आणि तुला जर, गोरक्षनाथ म्हणतात, की तुला जर एकतर तुला पिंगळा पाहिजे, पिंगळा उभी करतो, नाहीतर तुला देहाचं सार्थक करावायचं असेल तर तू माझ्या सोबत ये. बरोबर की नाही? एक तू कोणतं तरी एक मान्य कर. हजारो पिंगळा गोरक्षनाथ भर्तरीनाथापुढे उभे करतात. परंतु त्या मध्ये पिंगळा काय म्हणते, की हो धनी, तुम्ही माझ्यासाठी अट्टहास करू नका. हे देह आहे, माझा देह आहे, हा देह प्रत्येकाचा, तो जाणार आहे, त्याची आसक्ती तुम्ही बाळगू नका. खरं जीवनाचं कल्याण कुठं असेल तर तो आत्मा रामाकडे आहे. म्हणून तुम्ही नाथांबरोबर जा आणि माझा विचार सोडून द्या. त्यावेळेस भर्तरीनाथाचे डोळे उघडतात आणि भर्तरीनाथ गोरक्षनाथाबरोबर जाऊन दीक्षा घेतात आणि आपल्या जीवनाचे कल्याण करतात. का सांगितला मी हा दृष्टांत? या दृष्टांताचे तात्पर्य काय? तर एकच, की भर्तरीनाथ भ्रमित झाला होता, भ्रांत पडली होती त्याला. नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कुणी, शेवटी अंती एकलाशी जाशील प्राण्या, माझे माझे म्हणून. तुका म्हणे तुला सोडविना कुणी, एका चक्रपाणी वाचवण्या. बरोबर आहे की नाही? त्याच्याशिवाय कोणी तुला सोडवणार आहे का? आणि मग तू का त्या पिंगळीच्या नादी लागला? हा, बरोबर आहे की नाही? हे मी कुणाला सांगतोय? प्रवचन ऐकता आहेत ना, त्यांना मी सांगतोय, की आपण ज्या विषयामागे आपण सतत हिंडत असतो, नवे नवे, एक दिवस हे संपणार आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि याला सोडून आपल्या जीवनाचं कर्तव्य काय आहे तर त्याला ओळखलं पाहिजे, आपल्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. नवे नवे भगवंताचे नामचिंतन करून आपल्या जीवनाची सार्थकता केली पाहिजे. बरोबर आहे की नाही? पुढे जाऊन माऊली म्हणतात, की बहु मृगजळ देखोनी, थुंकी जे अमृताचा गिळता गळाळा, तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्तिका लाभे. ज्याप्रमाणे मृगजळ कुणाला दिसतं? हरणाला, आणि ते त्याच्या पाठीमागे पळत राहत. मृगजळ म्हणजे ते पाणी समजतं आणि पाण्यामागे ते पळत असतं. खरं ते पाणी असतं का? नाही, परंतु ते धावत असतं त्याच्या पाठीमागे, मृगजळा पाठीमागे. तसंच हरणासारखी आपली गंमत झालेली आहे. आपण त्या विषयामागे धावत असतो. जसं जसं ते मृगजळ पुढे जाईल तसं तसं हरिण धावतं. त्याचप्रमाणे आपण जसं जसं विषयाला फाटा फोडतात ना, जसे जसे विषय येतात ना, तसे आपण त्या विषयामागे पळत असतो हरणाप्रमाणे. आणि ज्याप्रमाणे गळ्यामध्ये परीस असताना आपण शिंपल्या मागे पळतो,
पुढे जाऊन काय म्हणतात माऊली, की तोडीला परिस बांधिला गळी शुक्ती का लाभे. परिस आपल्या गळ्यात आहे, म्हणजे भगवंत आपल्या हृदयात आहे, परंतु आपल्याला तो कळत नाही. आपण काय करतो, शिंपल्या पाठीमागे जातो, म्हणजे कोणत्या विषयाच्या पाठीमागे जातो आपण. आणि काय होतं, त्या भगवंतापासून आपण दूर निघून जातो. पुढे जाऊन माऊली म्हणतात की तैसे हन ममतेची या लवड लवड सवडी, मातेनं पावतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळीले ठेली. आपल्यामध्ये एक मी पण आहे, सर्वांमध्ये आहे. मी आणि माझं, आपल्या सर्वांमध्ये काय आहे, मी आणि माझं. मी कोणीतरी आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी या संपत्तीचा मालक आहे, माझ्याकडे गाड्या आहे, बंगला आहे, माझ्याकडे सुंदर पत्नी आहे, माझे गोड मुलं आहे, नातू आहे, आणि खूप माझ्याकडे संपत्ती आहे. मला कुणाची गरज नाही. मी आणि माझं, जोपर्यंत मी आणि माझं आहेत ना, तोपर्यंत तुम्हाला हा भगवंत ओळखूच येणार नाही. तुमचा जन्म पूर्ण जाईल, परंतु त्या भगवंताला तुम्ही ओळखू शकत नाही. का? की तुमच्यामध्ये अहंकार हे विकार आहेत ना, त्या अनुषंगाने स्थित भरलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं, मीपणामध्ये, अहंकारामध्ये आपण समोरच्याला काय, म्हणजे हे रामभाऊ आहे, हे श्यामराव आहेत, हे तुम्ही वरचेवर बघता त्यांना, परंतु त्यांच्यामध्ये जो स्थित आहेत ना आत्माराम, तो तुम्हाला ओळखू येत नाही. कारण का? की मी रावसाहेब आहे, माझ्याकडे गाड्या आहे, हे आहे, यांची मला गरज नाही. का? की त्याच्यामध्ये धुंदी आहे. कशाची? संपत्तीची, गाड्यांची, बंगल्यांची आणि मीपणाची जी धुंदी आहेत ना, ती ती ह्या चराचरामध्ये भरलेला हा भगवान परमात्मा आहेत ना, जो तुम्हामध्ये प्रत्येक जीवामध्ये जो स्थित आहेत ना, तो त्याला ओळखू येत नाही. म्हणून माऊली शेवटी म्हणतात की मी आणि माझं जोपर्यंत आपण सोडत नाहीत ना, तोपर्यंत त्या सुखाला आपण प्राप्त होत नाही. तो भगवान आपल्याला कळत नाही. बघा, आज पहिला दिवस आहे आणि नामपर बोललं पाहिजे, परंतु आपण आपल्यालाच ओळखत नाही. आपल्यामध्येच लहान मोठा, श्रेष्ठ कनिष्ठ आहे की नाही, भेद करतो आणि आपला वरपंग आपण दाखवत असतो. जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात, तुका म्हणे नको वरपंग देवा, आणि माझी घेई सेवा, भाव शुद्ध, शुद्ध भाव पाहिजे देवाला. बरोबर की नाही? आता लाल्या बाबा आहे, अर्जुन बाबा आहे, ही जी मोठी मोठी जी व्यक्ती आहेत ना, ही अधिकार संपन्न आहेत. काकड बाबा आहेत, भागवत बाबा आहेत, निवृत्ती महाराज आहेत. ही जी माणसं आहेत ना, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे, आपण लहान झालं पाहिजे आणि त्यांना मान दिला पाहिजे. का दिला पाहिजे? आपण एवढं मोठं नाही, आणि सर्वांमध्ये आपण त्याला बघितलं पाहिजे. कुणाला? देवाला. त्यांचा आदर केला पाहिजे मोठ्यांचा, कारण त्यांची साधना आहेत. असे काही सत्पुरुष आहे, महान पुरुष आहे आजही या पृथ्वी तलावरती, की त्यांची पूजा, त्यांचा सत्संग आपल्याला घडला पाहिजे. बरोबर आहे की नाही? त्यांनी जी आयुष्यभर जी साधना केली, ब्रह्मचार्य ज्यांनी पालन केलं, सतत भगवंताचं नामचिंतन त्यांच्या मुखातून झालं, नवे नवे जगाला त्यांनी वेगळा मार्ग दिला, नवे नवे सन्मार्गाला, भक्ती मार्गाला ज्यांनी आज या परमार्थाला लावलं, असे सत्पुरुष आजही या पृथ्वी तलावरती आहेत. तुम्हाला सांगून जाईल मी, जोग महाराज असतील, लक्ष्मणबा इगतपुरीकर असतील,
मारुती बाबा कुरेकर असतील, भोदे बाबा असतील, त्याच्यानंतर पांडुरंग महाराज घुले असतील, राऊत बाबा असतील, तुकाराम महाराज जेहूरकर असतील, हे जे आजचे जे कलियुगातले आहेत ना, हे संत आहेत. तुम्ही त्यांच्या सानिध्यात जा, तुम्ही त्यांचे दर्शन घ्या, कदाचित आपल्याला सद्बुद्धी होईल. आज काय चाललं आहे की परमार्थात बाजार चाललेला आहे. बघा, रडणं गागणं, विनोद करणं, लोकांच्या भावनेशी खेळणं, बरोबर आहे की नाही? याने परिवर्तन होणार आहेत का? ही गादी कशाची आहे? नारदाची गादी आहे. आणि येथे काय केलं पाहिजे? तुमच्याकडून काहीतरी नामचिंतन घडलं पाहिजे, तुमच्यामध्ये काही बदल घडला पाहिजे, परिवर्तन घडलं पाहिजे, नवे नवे तुम्ही त्या सुखाशी प्राप्त झाला पाहिजे, तुम्हाला आनंद प्राप्त झाला पाहिजे, याच्यासाठी ही गादी आहे. बरोबर आहे की नाही? परंतु या गादीचा वापर आजकाल काय चालला आहे? आपल्याला साधक लोक नकोय. बरोबर आहे की नाही? इथे रडणारे, लोकांच्या भावनांशी खेळणारे, विनोद करणारे, हे आपल्याला हवे आहे. परंतु आपल्या जीवनाचं सार्थक जाणे होईल, बरोबर आहे की नाही, आपल्या जीवनाचं कल्याण जाणे होईल, असे जे मार्ग दाखवतात, असे जे उपदेश करतात, असे अधिकारी संत, अधिकारी पुरुष की ज्यांनी ब्रह्मचर्य चे पालन केले आहेत, संबंध आयुष्य ज्यांनी या समाजाच्या कल्याणासाठी आजही देतात, त्यांचे चिंतन आपण ऐकले पाहिजे, त्यांचा उपदेश आपण ऐकला पाहिजे, त्यांना शरण गेलं पाहिजे, नवे नवे त्यांच्या पायाशी आपण लोटांगण घातलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? तरच आपल्या जीवनात सुखाची प्राप्ती होते. बघा, आपल्याला एखादी गोष्ट कळत नसली ना, आणि कळतच नाही, तुम्ही बद्ध आहात, काय कळत नाही आपल्याला, काय करावं, कुणाला शरण जावं, भगवंताचं नामचिंतन कसं करावं. बघा, माऊली हरिपाठात म्हणतात की भावे विना देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. आपल्याला काही कळत नसलं ना, तर आपण कुणाला तरी शरण गेलं पाहिजे, गुरु केला पाहिजे. आणि गुरु कसा केला पाहिजे की आपल्याला जीवनातून उद्धरून जाऊन त्या भगवंताच्या स्वरूपाला आपण प्राप्त होऊ, अशा गुरुनाला आपण शरण गेलं पाहिजे. कुणाला शरण गेलं पाहिजे? जे आपल्या भावनांशी खेळतात, जे विनोद करतात, जे आपल्याला 2 तास टाइमपास करतात, यांना शरण गेलं पाहिजे का? आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं, आपल्याला करायचं की नाही? सर्वांना, प्रत्येकाने त्याचा विचार केला पाहिजे, वृत्तीत बदल झाला पाहिजे आपल्या, आणि खरा महात्मा आपल्याला कळला पाहिजे. परंतु आपण काय करतो? किती प्रवचन, किती कीर्तन आपण श्रवण केली असेल, परंतु तुमचा उद्धार झाला का? नाही, आणि होणारा नाही. कारण तुम्ही तुमच्या हिताशी एकरूप झाला नाही, तुमचं हितच तुम्हाला कळलं नाही. तुमचं हित कशात आहे? तर नामचिंतनामध्ये. बरोबर आहे की नाही? आणि हा मार्ग कोण आपल्याला हा मार्ग कोण दाखवल? तर ते हे संत. म्हणून मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता खोटे काही. आपण त्यांच्या मार्गावर मार्गक्रमण करत करत चाललात ना, तर तुमच्या आयुष्यात गुंता पडणार नाही, सरळ तुम्ही त्या स्वरूपाला प्राप्त होणार. मार्गावर मार्गक्रमण करणं म्हणजे काय? त्यांच्या पावलावर जिथं जातात तिथं त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं असं आहे का? नाही. त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांची वागणूक, त्यांनी जी साधना केली, जे नामचिंतन केलं, त्या मार्गावर आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपण काय करतो? त्यांचं दर्शन घेतो. बघा, कीर्तन झाल्यानंतर प्रत्येक जण येतं आणि बाबांचं दर्शन घेतं, गर्दी करतात, एकावर एक हे होतात. खरं दर्शन कशाचं आहे? त्यांच्या विचाराचं, त्यांच्या आचाराचं, त्यांच्या तत्वांचं, त्यांच्या साधनेचं, त्याचं दर्शन तुम्ही घ्या. निश्चित तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल. नवे नवे तुमचा जन्म सार्थकी लागेल, आणि तुमच्यामध्ये
तो आहे स्थित, त्याला जागृत करा, त्याला आठवा, स्वस्वरूपाची ओळख करा. तो सर्वांमध्ये स्थित आहे, तसाच आपल्या हृदयामध्येही स्थित आहे. त्याला ओळखा, त्याचं चिंतन करा, त्याचं भजन करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. ओवीवरती भरपूर बोलण्यासारखं आहे, परंतु टायमाचे बंधन असल्यामुळे आपण या ठिकाणी थांबणार आहोत. बघा, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. माझं हे मोठेपण म्हणजे मी एवढा मोठा नाही, मी खूप लहान आहे. परंतु कदाचित गवळी बाबाला माझ्याकडून, पामराच्या हातून काहीतरी दोन शब्द आहे माझ्याकडे, थोडंसं ज्ञान ते देण्याचं त्यांची इच्छा झाली असेल, म्हणून हा प्रयत्न. आणि मी काही अभद्र बोलला असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे, आणि जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरुवर्यांचं असं समजून तुमच्यामध्ये तो बदल करून घ्या आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या. योग्य सद्गुरू करा. शेवटी 2 मिनिटात तुम्हाला 2 शब्द सांगून जाईल की आयुष्य हे पुन्हा पुन्हा नाही. बरोबर आहे की नाही? आयुष्य जात आहे पा, पूर्ण आयुष्य आपलं जातं, परंतु आपण सुखाला का प्राप्त होत नाही, तर आपल्याला सुखच कळत नाही. खरं सुख वैष्णवांच्या संगतीत गेल्यानंतर आहे. अधिकारी पुरुषांचं चिंतन ऐकण्यात आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये बदल होईल असं चिंतन ऐकण्यामध्ये आहे. आणि आपण काय केलं की हे विषय भोगत असताना आपण हे विकार आपल्याला लावून घेतले आणि आपल्याला भगवंत आवडत नाही. बघा किती आयुष्य गेलं आपलं ह्या मागे, कोणी विचार केला आहेत का? आता नवीन मुलगा असल्यानंतर त्याच्यावरती संस्कार होणं गरजेचं आहे, परंतु इथे किती माणसं आहे, किती प्रवचन कीर्तन ऐकली, परंतु त्यांच्यामध्ये बदल नाही. का करत नाही आपण? आपल्या स्वतःच्या स्वहिताचा विचार का करत नाही? आपणच आपला विचार करा. योग्य सद्गुरूला शरण जा, नवे नवे भगवंताला शरण जा. ही विकार बाजूला करा. सर्वांमध्ये त्याला बघा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळी गोपीचंद लावा. आपले वाईट विचार टाकून द्या. आपल्या जगण्याने कुणालाही त्रास होणार नाही असं जगा. का म्हंटल मी? कारण हे आजकाल जास्त चालू आहे. प्रत्येक जण प्रत्येकाला त्रास देतं, परंतु तो कुणालाही त्रास आपल्यामुळे झाला नाही पाहिजे असं जीवन जगा. कारण वैष्णवाचं ब्रीतच आहे ते, कोण्याही जीवनाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. सर्वांना आपलं माना, कारण या देहाचा भरोसा नाही. आज मी बोलतोय, उद्या मी नसणार कदाचित या जगात, म्हणून आजच मी सावध झालं पाहिजे. संत आपल्याला सावध करतात आणि या साधू संतांच्या सानिध्यात या सर्वांना आपलं म्हणा. आपलं म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह नवे नवे कायम सप्ते, कायम चिंतन, प्रवचन, कीर्तन या माध्यमातून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. एवढंच मी सांगेन आणि थांबेन. माझ्या वाणीला पूर्ण विराम देईल. झालेली सेवा गवळीनाथ बाबाच्या चरणी, भगवान पंढरीश पांडुरंगाच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी, संत मायबापांच्या चरणी मी समर्पित करील. आणि या सेवेसाठी वरिष्ठ असणारे निवृत्ती महाराज आव्हाड, त्याचप्रमाणे भागवत महाराज लोणारे, त्यांचे नातू करण महाराज, त्याचप्रमाणे आमचे गुरुतुल्य असणारे गोरे सर, त्याचप्रमाणे ज्यांनी उभं आयुष्य आपलं भगवंताच्या नामचिंतनात, प्रवचनात, कीर्तनात घातलं, असे असणारे आमचे काकड बाबा, रवी महाराज काकड,
त्याचप्रमाणे अर्जुन बाबा की ज्यांनी आपलं आयुष्य वारीमध्ये, नामचिंतनामध्ये, काकड्यामध्ये, हरिपाठामध्ये घातलं, तेही आज या प्रवचनासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे बाबांकडे बघितल्यानंतर मला वेगळं जाणवतं की हा परमात्मा परमार्थ आपल्याही जीवनात घडला पाहिजे. त्याचप्रमाणे आमचे दत्ता मामा, सर्व आपल्या भावड्या मामा, त्याचप्रमाणे इथे सर्व उगले बाबा, लाल्या बाबा, हे सर्व हाडाचे वारकरी आहेत बरं का. आणि त्यांचं सानिध्य मला लाभलं. त्याचप्रमाणे आमचे वैकुंठवासी गोपनाथ बाबा, त्यांचंही सानिध्य मला लाभलं. म्हणून मी आज काही 2 शब्द बोलतोय. यांच्या सर्वांच्या चरणी मी सेवा समर्पित करतो आणि सेवेला विराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गवळी बाबा की जय.